ही बघा पहिलीच बघा मरळ सापडली. ही बघा परत एकदा लागली. तेवढे साचे आहे. मरळ बघा किती भारी दिसते. अशी चिरून घेते आता. तर मस्त वाटण लावून घेते शालू. मासे पण एक पीस झालाय तयार. आणि पूर्ण मध्येच लावल्यात गाड्या. इथं जवळच नदी आले ना. गाड्यांपाशी आहे ना साफ पण केले. कारण तर आहे ना पूर्ण अख्खं आहे ना वाळलंय. आणि अचानकच कोणी पेटून दिलं ना तर मग ह्या गाड्यापाशी काही एवढं जागा तर राहीन. त्याच्यामुळे ना साफ केले चांगले. दोन्ही गाड्यांना आहे ना तसंच करून घेतलंय. आणि आता इथं जायचं खाली इकडं एकदम उंच जागेवरती आम्ही मरळसाठी. आणि आजच्याला ना मरळ पकडून आहे ना ह्या साईडला बनवायचा प्लॅन आहे. बघू आता मरळ भेटायला पाय फक्त जाऊ आता तिकडं खाली नदीवर. आलोय बघा आता एकदम जवळ आलोय पाण्याच्या शेजारी. आणि लगेचच ह्या साईडला बघा रोहिदास इकडं वरती झाडावरती चढलाय. दिसतात का तिकडून? दिसतात. एक दोन दिसले तिथं. मरळ दिसले. इथून आहे ना उंच जागेवरून बघतोय रोहिदास तर त्याला आहे ना एक मरळ पण दिसली. त्या साईडून जायला लागन बघायला. वरच्या बाजूने ना त्या बाजूने चलत जाऊ मग. आणि अजून सुद्धा आहे ना आम्ही धसारच उतरतोय. तर इथे ना शेवटची मोठी मोठी झाड आहेत ना. तर रोहिदास इथं वरती गेलेला झाडावरती त्याला ना एक मरळ सुद्धा आतमध्ये तिकडे दिसली पाण्यामध्ये. फक्त आहे ना एक तरी मरळ भेटायला पाहिजे ना आपल्याला. आणि एक दोन जर भेटले ना मरळे तर मग या साईडला ना मरळची रेसिपी बनवायची. ते पण एकदमच भारी. भाकरी ना घरनं बनवून आणल्यात. सगळी तयारी करून आलोय. फक्त मरळ पकडायची बाकी आहे. आता इतकी मेहनत केली म्हणलं मरळ तर भेटायलाच पाहिजे. लय लांबून आलोय. आणि या साईडला नाही यायला लय लांब आहे घर आमचं. या साईडला आहे ना सगळी झाडे हिरवी गार आहेत. कारण तर आहे ना गार वाजते ना नदीच्या कडेला. तर एकदम भारी आहे बघा लोकेशन. तर फक्त आहे ना आता आपल्याला मरळ पकडायची. बघू आता आलोय पाण्यापाशी एकदमच. आता आहे ना पाहिलं तर चारा लावून घ्यायला लागणार आहे आपल्याला. चारा लावून झालं की मग लगेचच कोपऱ्यामध्ये थांबायचं. आणि निवारा तर मस्त आहे निवारा. थोडं इथं ना एवढ्या जागेमध्ये वारा लागत नाही. तर अशा ठिकाणी ना मरळ भेटू शकते इकडं या बाजूला. बघा मरळचा आहे ना चारा पण लावून घेतलाय लमदोरला. लमदोर आहे गळ आहे. आणि त्याला चारा असा लावून घेतलाय. जिवंत चारा आहे. आता इथेच जाऊन येणं थांबते तिकडं. त्या साईडला गळ टाकलेला. बरं काही मरळीने नाही खाला. तर परत काढून घेतलंय गळ. आता दुसऱ्या साईडला बघतात. तर दिसली जर मरळ तर टाकतील. आता आम्ही या साईडला चाललोय. आणि ती थांबल्या दादा. आणि ती तिथं इकडं जाऊन बघतो. मरळ एखादी दिसली तर पकडू. चारा पण घेतलाय लावून लमदोराला. शालू आणि मी चाललोय या साईडला. त्या साईडला पण टाकलंय मरळ दिसलेली त्यांना. आता मी तुम्हाला दाखवते जवळून. जर मरळीने जर खाल्लं ना तर वळून आलं बघ घेतलंय. घेतलंय सांगू तिकडं. बघू का वाढून. हा बघा. काय माहिती भेटली का नाही. गेले. हा
लागली बघा, मरळ लागली. तुम्हाला दाखवते जवळून. ही बघा मरळ पहिलीच काढली. पहिलेच बघा मरळ सापडले लगेचच. ते पण इथं येऊन थांबलो. पहिल्या वेळेला ह्या साईडला पॅकल्याला, तिकडे काय भेटली नाही. पण ह्या साईडला लगेचच दिसली दुसरी मरळ आणि पकडली सुद्धा. पिशवीमध्ये ठेवून घ्या आता. हा एकदम आतमध्ये खाल्लंय. मरळ आहे ना जास्त आहे ना, आतमध्येच खाते. आणि आजच्याला ना गळ पण कमी आहे. आता ह्यो गळ आहे ना काढायला लागणार आहे. नाही का गळ हा. आहे का नाही पिंके? ना. काय वाटतं एक आहे. एक आहे मायापाशीच. हे असे गळ असतात मोठे मोठे. आता ह्यो लावून घेतोय. आतमध्ये खाल्लं या मरळीने, त्याच्यामुळे गळ काही काढता यायचं नाही. आता मी काय करतोय, हे कट करून घेतो इथून. मग पिंकी ठेवून पिशवीमध्ये करू का कट? हा करा. आणि इतकी भारी सुरुवात झाली ना, लगेचच एक मरळ भेटली नाही का? हा हे बघा मरळ ठेवून घेते पिशवीमध्ये. त्या साईडला आहे पिशवी. चारा घेऊन जाते. आता मध्येच आहे. पाणी किती स्वच्छ आहे बघा, एकदम निव्वळ आहे. हे घ्या. लमदोर घेतलाय टाकून. आता लागते का नाही काय माहित. लागले वाटतं. लागले. हे बघा लागली मरळ. बारके साईजचे आहे. आता गल काढून घेते. हे बघा घेतलाय गल काढून. आता मरलीचा आता तिकडे ठेवायला जाते पिशवीमध्ये. आता आहे ना मरल त्या साईडला ठेवून येते आणि चारा पण घेऊन येते ह्या साईडला परत. या साईडला सुद्धा बघा, तिकडे ना 2-3 जण आल्यात. मग आमच्या जिथले आल्यात मरळसाठीच. आणि असं वाटतंय की त्यांना सुद्धा आहे ना तिकडे मरळ दिसली. दिसायचे नाही बरोबर, पण तिकडेच लांब येते. एक तर मरळ सापडली मला. अजून आता इथं बघतो थोडा टाइम, बघू सापडते का नाही अजून काही. असा चारा आहे तो लावून आपण. त्या साईडला काढली एक मरळ. आता ह्या साईडला आलोय. इकडे बघतोय मरळ आहे का. मरळ दिसली वाटतं त्यांना. आता टाकलंय गळ. तर बघू खाती का. मरळ नाही भेटली. आता काढून घेतात गळ. परत एकदा मरल दिसले त्यांना. लमदोर पण टाकलाय. बघू लागते कराय आता.
लागली वाटतं. ही बघा परत एकदा लागली. तेवढे साईजचे आहे. लय आत खालाय वाटतं गलत्याने. एका काठीने काढायला लागेल गळ. गल काढलाय त्याने लय आत खाला होता. आता त्यासाठले घेऊन जाते. मगाशी आहे ना येता येता तर रोहिदासला ना त्या साईडने एक मरळ दिसलेले, 2 दिसलेले. त्याच्यामुळे ना गॅरंटी तर होती की मरळी आपल्याला भेटते आणि भेटल्या सुद्धा. ते पण 3 एकदम स्वच्छ पाणी आहे आणि हे सुद्धा ना आपण पिऊ शकतोय, वापरू शकतोय. इकडे ना अजिबातच कचरा नाही, काय नाही, इकडं घर नाही, काय नाही, एकदम स्वच्छ पाणी ह्या साईडचं. बघू चांगले ना सावले आपल्याला बघायला लागणार आहे. तिथं थांबू आणि तिथं जे ना मरळ फ्राय करू. आता आहे ना आम्ही परत एकदा आहे ना तिकडून या साईडला आलोय, कारण तर आहे ना मरळ साफ करायचे राहिले. आता आहे ना मरळ साफ करून घेते. 2 आणलेत, 3 पकडलेत ना आपण, त्याच्यातले 2 आणलेत. तर आता आहे ना इथं मस्त धारेवरती आहे ना साफ करायच्यात, फ्राय बनवायसाठी आहे ना बनवायच्यात. आता बघू दोघे जण कशा बनवतात. साफ करून घेते आता मरळ मी. पहिले तर खवले काढून घेते. आणि अशी उभी चिरणार आहे अशी. मरळ बघा किती भारी दिसते. अशी चिरून घेते आता. इथं पकड बरं शालू. ती ना पकडता नाही येत, त्याच्यामुळं कापायला पण नाही जमत. बघा पीस बघा किती भारी झालेत. त्याचं दिसती भारी ती कापल्याच्या नंतर. बघा मस्त कापून आता इथनं असं एक पीस बनवते. बघा मस्त झाले पीस. आता ही पण मरळ तशीच करून घेते. मासे झाला तर साफ करून आता त्याची मस्त रेसिपी बनवणार आहे मी. तळणार आहे मस्त. बघा आम्ही ना सावलीला बसलो आता आणि त्या बाजूने ना मासे पण साफ करून आणलेत. इतके भारी पीस बनवलेत ना मरळचे. हे असे पीस बनवून घेतलेत, उभी चिरली आणि एका मरळचे ना मग 2-2 असे पीस बनवलेत. मग सगळे ना 4 पीस बनवून आणलेत, ते पण एकदम मोठे मोठे. बघा रोहिदास ना तिकडे इस्तू पेटून घेतोय. सगळेजण ना आम्ही काय नाही काय काम करतोय आता, कारण तर भूक पण लय लागली. आता इकडं शालू आता लिंबू त्याच्यावरती ना पिळून घेते आणि त्याच्यानंतर मग मसाले लावायच्यात. तर एकदम भारी रेसिपी तुम्हाला ना बघायला भेटणार आहे. आम्ही तर पहिल्यांदाच बनवतो असं. आम्ही ह्याच्या अगोदर आहे ना असं काय बनवलं नाही,
ते पण इकडंच मरळ पकडून सुद्धा आहे ना ह्या साईडला आता मरळ फ्राय बनवायची. मसाले सुद्धा लावून घेते आता पिंकी आणि शालू. रॉयदसने तिकडे ना इतकं पेटून घेतले. चार पीस होते पण एकदम मोठे मोठे बनवलेत आजच्याला. तव्यावरती जे ना फ्राय बनवायचे ना त्याच्यामुळं. वाटण आणलंय, खोबरं, मिरची, लसूण आणि कोथिंबीर. घे आता तुझ्या हाताने थोडं. तर मस्त वाटण लावून घेते शालू. चांगले ना आता मसाले लावून घेतल्यात त्याच्यानंतर मग वाटण पण लावलंय. आणि तिकडं बघा इस्तू पण चांगले, जाळ पण चांगले झाले. आता लगेचच आहे ना त्याच्यावरती तवा ठेवायचा आहे, मग जास्त काही उशीर लागायचा नाही. तू किती पकडल्यात? 2 पकडल्यात ना? हा 2 मरळे पकडलेत. रॉयदसने आजच्याला 2 मरळे पकडल्यात आणि मी एकच पकडले आजच्याला. तवा ठेवून घेते आता. तेल वतून घेते आता तव्यावरती. तेल तापलंय आता लय. तर मासे पण टाकून घेते. पलटी करून घेतलाय आता. एक साईडने शिजलाय. काढून घेते. एक पीस झालाय तयार आणि अजून 2-3 बाकी आहेत. 3 पीस आहेत ना अजून? अजून 3 पीस आहे. परत एक बारात हा. तेल ओतून घेते. कारण तरी ना ते मसाले जाळतात का आणि जाळ पण त्याच्या खाली लय झाली. जरा जाळ आहे ना कमी करा त्याच्या खाली. यो दुसरा पीस आहे. पलटी करून घेते आता. आता आहे ना जेवायला बसलो आम्ही, पण ताट आहे ना 2च आणल्यात इकडं. जास्त काय आणले नाही, पण तरी सुद्धा ना फ्राय बनवले त्याच्यामुळे ना काहीच टेन्शन नाही होण्याला. भाकरीवरती सुद्धा ना घेता येईल. आता ना पिंकी तशीच करते, भाकरीवर देते आता. सकाळी बनवून आणल्यात भाकरी ना त्याच्यामुळं उशीर लय झालंय ना. बघा दिलं आता. शालूनी घेतलंय इकडं, तिकडं रॉयदासनी घेतलंय. ताटं 2च आणल्यात, पण फ्राय बनवले ना त्याच्यामुळं काय भाकरीवरती सुद्धा बघा काय नाही. आणि इकडं पिंकीने घेतलंय आणि हे इकडं माझं ताट. बघा तुम्हाला मरळ दाखवतोय, दाखव बरं जरा पिंके. मस्त शिजली बघा. डायरेक्ट काटा साईडलाच निघालाय ना. काटात निघालाय साईड. काटा साईडलाच निघालाय बघा. तिकडं रोहिदासने केली सुरुवात. कशी लागते? चांगली लागते मरळ. शालू पण इकडं खाते, इकडं पिंकीने पण केली सुरुवात. मरळीची फ्राय मस्त झाली. आता मी पण सुरुवात करतोय. मरळ आहे ना काटे पण नसतात आणि असं काय बनवलंच ना कधी तर इतकं भारी होत आहे ना. हे बघा पीस बघा
आणि एक भाकर आहे, एक भाकर आहे, 4 भाकरी आणलेल्या आहे ना. हा 4 भाकरी आणलेल्या. झाले, आता जेवण घेतोय आम्ही. या जेवायला आता ते पण मरळ सोबत, मरळ फ्राय. आता मी पण खातोय मरळ सोबत. पीस आहेत एकदम भारी. आणि आजच्याला ना थोडी वेगळीच रेसिपी बनवली, कारण तर आहे ना मरळ आहे ना अशी उभी चिरून घेतलेली आणि असे पातळ असे पीस बनवले. तर आता ह्याच्यामध्ये मरळचा पीस आहे हो असा. आणि आता मी खाऊन बघतोय. आणि मरळ आहे म्हणलं, मरळ तर एकदम भारीच लागते कधी पण. चला परत एकदा ना ह्याच्या पलीकडे जायचं आता. आणि एकदम उंच जागा आहे तिकडे जायचं अजून. एकदम स्वच्छ पाणी आहे. मागाशीच बोललेलं तुम्हाला, हेच पाणी ना आम्ही वापरतोय, पिऊ शकतोय. सगळं काय स्वयंपाकाला सगळं हेच पाणी. इथं ना एकदम मध्यभागी आम्ही ह्या साईडने सुद्धा पाणी वाहतोय, परत त्या बाजूने पण पाणी वाहतोय तिकडून. बघा आता इथून वरती जायचं, इतकं उंच जागेवरती जायचं ना. आता इथून लय एकदमच धासर आहे. तुम्ही मागाशी तर बघितलीच, पण आता सुद्धा आहे ना चढून जायचं आहे. यायला काय नाही, पण चढायला ना जास्त अवघड आहे. पारे ना त्या साईडला त्या मोठ्या झाडापाशी गाडी लावल्यात तिकडं. तर डोंगरावरती चढायला सुरुवात केली आम्ही. लय दम लागतोय, चढता नाही येत. आता आलोय आम्ही वरती पार. लय दम लागा तिथून वरती यायला. अजून तर गाडीपाशी जायचं आहे. बघा इकडे कुरण आहे साईडला, आणि हे झाडं पण आहेत, त्यांचे फुलं पार गेले पडून. फुलं नाही राहिले त्याला काहीच. आता आलोय वरती. साईडला गुरं चरत्यात, गाड्यांपाशी आहेत. लय उंच जागेवरती आहे ना, इथं यायला ना बराच उशीर लागतोय. जवळजवळ आहे ना अर्धा 1 तास लागतंय इतकं चढून यायला लागतंय नदीपासून इथपर्यंत. उतरायला तर काय नाही, पण चढून यायला ना लय अवघड होते. तर आलो आता गाड्यांपाशी. आता जायचं आहे घरी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.